नमस्कार मित्र हो, मी देविदास गंगर तुम्हा सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह आयलंड या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो। पहिल्यांदा तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा। आणि आज या दिनाचं शुभ औचित्य साधून आपण महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली हे या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। हे लेक्चर महाराष्ट्र दिन आपण जे साजरा करतोय तो महाराष्ट्र समजून घेण्यात, त्याचबरोबर तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यामध्ये MPSC ग्रुप सी, ग्रुप बी, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक अशी कुठलीही परीक्षा राहू द्या, हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे। चला तर मग जास्त वेळ न खर्च करता आपण आपल्या व्हिडिओला चालू करूया। मित्र हो, 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारतामध्ये वेगवेगळे प्रांत आणि संस्थानं होती। त्यामध्ये तुम्ही जर लक्षात घेतलं तर 229 प्रांत आणि 70 संस्थानं स्वतंत्र भारतामध्ये म्हणजे 1947चा जो वेळ होता त्या वेळामध्ये 229 प्रांत आणि 70 संस्थानं होते। त्या प्रांतामध्ये वेगवेगळे प्रांत आपल्याला बघायला मिळतात, जसं मद्रास प्रांत आहे, मध्य प्रांत आहे, इकडे बॉम्बे प्रांत आहे। मग महाराष्ट्राचा जन्म कसा झाला, या प्रांतामधून पहिलं महाराष्ट्रच नाव होतं का दुसरं कुठलं नाव त्या प्रांताला होतं, या सगळा उहापोह आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर बघा, आपल्याकडं मद्रास प्रांत, मध्य प्रांत आणि बॉम्बे प्रांत, प्रामुख्याने आपण बॉम्बे प्रांताचा विचार करूया, कारण महाराष्ट्र जो होता तो यापूर्वी 1947ला बॉम्बे प्रांत होता। बॉम्बे का तर मुंबईला इंग्रजाच्या काळामध्ये बॉम्बे म्हटलं जातं आणि हा बॉम्बे प्रांत होता। आता बॉम्बे प्रांतामध्ये काय काय होतं तर बॉम्बे प्रांतामध्ये हा जो प्रदेश आहे हा प्रदेश होता मराठी भाषिकांचा। हा प्रदेश आत्ताचा जो पश्चिम महाराष्ट्र आहे हा, आणि हा जो प्रदेश आहे हा आता सध्याला गुजरातमध्ये आहे, हे सौराष्ट्र आहे, सौराष्ट्र। त्यानंतर सौराष्ट्राच्या वर कच्छ संस्थान होतं। हे सौराष्ट्र आणि कच्छ हे दोन संस्थान होते। आणि हा जो प्रदेश आहे हा सिंध प्रांत म्हणून ओळखायचा। सिंध प्रांत म्हणजे सिंधू नदीच्या तीरावरती, सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती हा प्रांत वसलेला होता, त्या कारणाने त्याला सिंध प्रांत म्हणतात। सद्यस्थितीला हा सिंध प्रांत जो आहे तो काही पाकिस्तानामध्ये गेलेला आहे। आणि महाराष्ट्राच्या खालचा जो प्रांत होता तो होता मद्रास प्रांत। बॉम्बे प्रांताचा जो खालचा प्रांत होता तो मद्रास प्रांत होता। मद्रास प्रांतामध्ये काय होतं तर हा प्रदेश जो होता तो मद्रास प्रांत होता। नेमका मग प्रॉब्लेम काय होता ह्या प्रांतामध्ये तर एका प्रांतामध्ये वेगवेगळी भाषा बोलणारे लोक होते। आता बॉम्बे प्रांत होता, बॉम्बे प्रांतामध्ये कच्छला वेगळी भाषा बोलली जाई, सौराष्ट्र गुजराती बोलली जाई, सिंध प्रांतामध्ये पण वेगळी भाषा बोलली जाते आणि इकडच्या खालच्या भागात मराठी बोलली जाई। तसंच मद्रास प्रांताचं पण होतं। काय होतं मद्रास प्रांताचं? मद्रास प्रांताचा जो दक्षिण भाग आहे, सगळ्यात शेवटचा भाग आहे, त्या भागामध्ये तामिळ भाषा बोलली जाईल। त्यानंतर त्याचा जो पश्चिमेचा भाग आहे तिथं बोलली जाईल मल्याळम भाषा, आणि वरच्या बाजूला कानडी बोलली जाईल, कन्नड बोलली जाईल, आणि ह्या बाजूला तेलुगू बोलली जाईल। मग हे सगळा गोंधळ होत होता, कोणाचाच मेळ कोणालाही लागत नव्हता। कारण महाराष्ट्रामध्ये एका प्रांतामध्ये जर वेगवेगळे भाषा बोलले त्यावेळेस शिक्षणाचा प्रभाव तेवढा आहे, शिक्षण सगळ्यापर्यंत पोहोचलेलंही नव्हतं, त्यामुळे भाषा शिकायचा थोडासा वेगळाच वाद निर्माण होत होता। त्यामुळे कोणाचंही भाषा हे असं माध्यम आहे की भाषा हा एकमेकांना जोडण्याचं काम करते। मग भाषाच जर समजत नसेल तर पुढची कार्य आपण कसे करायची ही सगळी गोंधळ त्या ठिकाणी निर्माण होत होता। त्यामुळं इकडं आंदोलन सुरुवात झाली, आणि ही आंदोलनाची जी सुरुवात आहे ही भारताच्या दक्षिण भागातून चालू झाली की आम्हाला आमच्या भाषेनुसार आम्हाला आमचा प्रांत वेगळा करा, आमचं राज्य वेगळा करा। प्रांत याचा अर्थ राज्य, त्या काळामध्ये राज्यालाच प्रांत म्हटलं जाईल, नंतर स्टेट नाव आलं त्याला। तर प्रांत जो आहे तर आमच्या भाषेनुसार वेगळा करा, की तामिळ हा जो मद्रास प्रांतामधला तामिळ भाग आहे तो तामिळनाडू करा, हे मल्याळम जो आहे तर केरळ भाग करा। असे नंतर वेगवेगळे आयोग निर्माण झाले, त्याच्यामध्ये दारा कमिशन आहे, त्यानंतर फजल अली आयोग आहे। या आयोगानुसार हे राज्य निर्माण झाले, पण तत्पूर्वी हे भारताचं जे स्ट्रक्चर होतं ते या प्रकारचं होतं। मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशीच मागणी निर्माण झाली की महाराष्ट्रातसुद्धा आम्हाला मराठी भाषिकाचा प्रांत आणि त्याचं नाव महाराष्ट्र असावं, असं महाराष्ट्रातून मागणी होती। तर त्या महाराष्ट्रामध्ये मुंबई असावं हे मुख्य उद्देश होता, की मुंबई ही आपलं हृदय होतं, आजही आहे, आणि ती मुंबई गुजरातमध्ये जात होती, ती महाराष्ट्रामध्ये असावं असं प्रमुख मागणी महाराष्ट्र चळवळीमध्ये होती। तर त्या चळवळीमध्ये महाराष्ट्रामध्ये काय काय असावं तर हा जो मध्य प्रांत आहे हा मध्य प्रांत मराठी भाषिकाचाही होता, त्यामध्ये
नागपूर आणि त्याच्या भोवतालचे जे 4 जिल्हे होते ते मध्य प्रांतामध्ये होते. आणि जो हैदराबाद संस्थान आहे, हैदराबाद संस्थानाचा जो वरचा भाग आहे, हा वरचा भाग इथं मराठी बोलला जाई. आज तो आपला मराठवाडा आहे, ज्यामध्ये 8 जिल्हे आपल्याला बघायला मिळतात आणि 8 जिल्ह्याचा भाग हैदराबाद संस्थानामध्ये होता आणि त्या ठिकाणी मराठी बोलली जाई. तर नागपूर हा मध्य प्रांतातला नागपूर भाग, त्याचबरोबर हैदराबाद संस्थानातला मराठी आणि हा जो कर्नाटक भाग आहे, कर्नाटकातले जे 2-3 जिल्हे होते त्याच्यामध्ये निपाडी, धारावाड आणि बेळगाव हे जे जिल्हे होते, हे जिल्हे आम्हाला महाराष्ट्रामध्ये हवे आहेत, पण ते अजून शक्य नाही झालं. सध्याही ते जिल्हे आपल्याकडे नाही आहेत. ही आपली खरं तर शोकांतिकाच म्हणावी लागेल, पण त्या काळापासून मागणी होती आणि हे जिल्हे प्लस नागपूर प्लस मराठवाडा आणि मुंबई अशी असावी, अशी प्रमुख चळवळ आपल्या महाराष्ट्राची होती. मग ही चळवळ कशी निर्माण झाली, ह्या चळवळीची ठिणगी कुठून पडली, कुठून जन्म झाला, की हे चळवळ नेमकी भारत स्वतंत्र झाल्यानंतरच झाली का त्याआधीपासून झाली, हे सगळं आपण पुढं बघूया. या चळवळीमध्ये जर बघितलं तर आपल्याला असं म्हणता येईल की 1 ऑक्टोबर 1938 पासून या खरं तर महाराष्ट्राची, यापूर्वीही महाराष्ट्राच्या मागणीवरून चळवळी झाल्या होत्या, मराठी भाषिकांच्या मागणीवरून चळवळी होत होत्या, पण प्रामुख्याने जर विचारात घेतलं तर 1 ऑक्टोबर 1938 पासून सुरुवात झाली. त्या 1 ऑक्टोबर 1938ला रामराव देशमुख हे जे व्यक्तिमत्व होतं, वराड प्रांतातले होते. वराड प्रांत म्हणजे आत्ताचा विदर्भ. रामराव देशमुखांनी अशी मागणी केली होती की वराड प्रांत असावा, म्हणजे आम्हाला आमचा वराड प्रांत वेगळा द्या, अशी इंग्रजाकडे रामराव देशमुख यांनी मागणी केलेली होती 1938मध्ये. लक्षात ठेवा, परीक्षेसाठी उपयुक्त आहे. त्यानंतर 1939ला मराठी साहित्य संमेलन भरलं आणि मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेचा एक आम्हाला प्रांत असावा, मराठी भाषेचं एक राज्य असावं, अशी मागणी सुरू झाली. मराठी साहित्य संमेलनाला त्या काळामध्ये अत्यंत मोल होतं आणि आजही तेवढंच मोल आहे, यामध्ये काही शंका नाही. परंतु त्या काळचं जे मराठी साहित्य संमेलन होतं, त्या काळाचे जे साहित्यिक होते, त्या काळचे जे कवी होते, ते लोकांच्या हृदयावर राज्य करत होते. प्रत्येक सामान्य माणसापर्यंत मराठी साहित्य संमेलन भरलं होतं. पण आज मला असं इथं सांगण्यास खेद वाटतो की मराठी साहित्य संमेलन आजच्या सध्याच्या युगामध्ये आमचा तरुण जो वर्ग आहे, तो तरुण वर्ग थोडासा दुर्लक्षित करतोय म्हणजे पूर्णपणेही दुर्लक्षित करत नाही. त्यामध्ये काही जण आहेत साहित्यांना ज्यांची आवड आहे, परंतु मोस्टली जर विचार केला तर मोस्टली मराठी तरुण जो आहे तो या साहित्यापासून दूर जातो आहे, या मोबाईलच्या जगामध्ये अडकून पडलेला आहे आणि त्यामध्ये तो वेगळ्या क्षेत्राकडे वळून जातो आहे. तर आपण आपल्या महाराष्ट्राचा अभिमान बाळगण्यासाठी मराठी भाषेचाही अभिमान बाळगला, मराठी भाषेला महत्त्व दिलं पाहिजे, मराठी साहित्याला महत्त्व दिलं पाहिजे. तर त्या काळी मराठी साहित्य संमेलन 1939मध्ये भरलेलं होतं आणि 1939मध्ये त्यांनी मराठी भाषेचा प्रांत असावा अशी मागणी मराठी साहित्य संमेलनात भरली होती. आणि इथून जे 1939पासून जे मराठी साहित्य संमेलन 1960पर्यंत जेवढे काही मराठी साहित्य संमेलन भरले, त्या सगळ्या मराठी साहित्य संमेलनामध्ये एकच मागणी होती, तो म्हणजे माझ्या मराठी भाषेचा एक प्रांत असावा, मराठी भाषेचा एक राज्य असावं. हीच मागणी त्यांनी शेवटपर्यंत प्रत्येक मराठी साहित्य संमेलनामध्ये ही मागणी असायचीच. त्यानंतर काय झालं मित्रहो, तर 1941ला संयुक्त महाराष्ट्र सभा मराठी भाषेच्या स्थापनेसाठी संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण परिषद, डॉक्टर TJ केदार जे होते, एक महान व्यक्तिमत्व होतं डॉक्टर TJ केदार, त्यांनी महाराष्ट्र एकीकरण परिषद स्थापन केली आणि महाराष्ट्र एकीकरण परिषदेच्या माध्यमातून मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी चळवळी चालू केली. नंतर महत्त्वाचा जो मुद्दा आहे, हा महत्त्वाचा आहे, परीक्षेसाठी पण अत्यंत महत्त्वाचा आहे. मला वाटतं मागच्या MPSCला 2018मध्ये काहीतरी हा क्वेश्चन आला होता, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कधी झाली ती सांगा. तर संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना जी आहे 12 मे 1946ला झाली आणि 12 मे 1946ला संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना. ही संयुक्त महाराष्ट्र समिती ही अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही चळवळी घडल्या त्या चळवळीमध्ये ही समिती प्रामुख्याने वर मान काढते, कारण ह्या समितीचं कार्य मोठं आहे. तर ह्या 12 मे 1946ला बेळगावमध्ये
एक मराठी साहित्य संमेलन भरलं होतं आणि त्या मराठी साहित्य संमेलनामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये अनेक महान लोक होते. त्यामध्ये सेनापती बापट असतील, एस.एम. जोशी असतील, श्रीपाद डांगे असतील, असे महान लोक या संयुक्त महाराष्ट्र समितीचे सदस्य होते. ते आपण पुढे पाहणार आहोत. तर महाराष्ट्र समितीची कार्य काय होती, तर आम्हालाही तर महाराष्ट्र समितीचं काम एकच होतं की महाराष्ट्र आमचा मराठी भाषिकेचा अखंड महाराष्ट्र असला पाहिजे. त्यामध्ये नागपूर, मराठवाडा, या कर्नाटकमधले बेळगाव, निपाणी, धारवाडा हे जिल्हे, त्याचबरोबर मुंबईही आमच्यात असावी अशी मागणी संयुक्त महाराष्ट्र समितीने केलेली आहे. आणि शेवटपर्यंत जी लढ्यामध्ये समिती होती ती होती संयुक्त महाराष्ट्र समिती. मग संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नंतर जर कुठली घटना घडली तर संयुक्त महाराष्ट्र असं जी महाराष्ट्रामध्ये ही अशा चळवळी जे चालू होते तशाच चळवळी भारताच्या इतर भागातूनही चालू होते. त्यामुळे जे त्यावेळेस कायदेमंडळ होतं त्या कायदेमंडळाला थोडासा यावर विचार करावा लागला आणि त्या विचार करून त्यांनी काय केलं तर सन्माननीय न्यायाधीश S.K. दार यांच्या नेतृत्वाखाली एक कमिशन नियुक्त करण्यात आलं, एक आयोग स्थापन करण्यात आला. त्याचं नाव आहे दार कमिशन म्हणून ओळखलं जात होतं. तो कधी करण्यात आला तर 17 जून 1948ला दार कमिशन स्थापन करण्यात आला. हे अशा गोष्टी लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असतात. तर दार कमिशन जो आहे हे दार आयोग जो आहे, दार आयोगाला काय म्हटलं जातं तर भाषावार प्रांत आयोग म्हणून दार आयोगाची ओळख आहे. या बाबीकडे लक्षात ठेवा. हे UPSCसाठी MPSC सगळ्या परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे दार आयोग. हे जे आयोग आहेत भाषावार राज्याची निर्मिती करण्यासाठी सगळे आयोग, S.K. दार असतील, JVP समिती पण असेल आणि त्यानंतर फाजल आली आयोग असेल, हे तिन्ही आयोग महत्त्वाचे आहेत. त्यामुळे थोडंसं लक्ष असू द्या. हे भाषावार प्रांत आयोग जे आहेत, दार कमिशन जे आहे तर दार कमिशन होतं भाषावार प्रांत आयोग. आता यामध्ये घोळ कसा होतो बघा. आयोग काय करतं, आयोग खूप हुशार आहे. आयोग काय करतं की भाषावार प्रांत आयोग त्याचबरोबर फजल अली जो आयोग आहे ते राज्य पुनर्रचना आयोग असं फजल अली आयोगाचं नाव आहे. तर यामध्ये जम्बलिंग करून टाकतं. आपल्याला वाटतं राज्य पुनर्रचना, तर मग हे दार कमिशन जे आहे तर राज्याची पुनर्रचना करण्यासाठीच केलेलं आहे. आपण मारून देतो राज्य पुनर्रचना आयोगाला. तर तिथं आपला मार्क कटतात. त्यासाठी ह्या बाबी थोडंसं सूक्ष्मरित्या लक्षात ठेवा. त्यानंतर दार कमिशननं अहवाल दिला आपला 10 डिसेंबर 1948ला. आणि दार कमिशन काय सांगितलं की भाषावार प्रांताची निर्मिती करणे, भाषावार राज्य निर्माण करणे थोडंसं कठीण बाब आहे. का कठीण बाब आहे तर त्यावेळेस नुकताच भारत स्वतंत्र झाला होता आणि स्वतंत्र झालेल्या भारतामध्ये पोटापाण्याचीही व्यवस्था होत नव्हती. तर त्या वेळचा माइंडसेट जो होता तर आधी लोकांना स्टेबल करणं, लोकांना आधी त्यांच्या जो गरजा आहेत, त्यांच्या जे गरजा आहेत त्या गरजा भागवणं हे महत्त्वाचं होतं. म्हणून त्यावेळेस काय होतं तर भाषा विषयाला न बघता त्यांनी भाषेवर न करता प्रशासन कसं सोयीचं असेल, कसं आपण लोकांचा थोडक्यात विकास करूया त्यावर भर दिला आणि भाषावर न करता प्रशासकीय सोयीनुसार राज्याची निर्मिती करावी असा अहवाल शासनाकडे 10 डिसेंबर 1948ला दार कमिशननं सुपूर्द केला. त्यानंतर काय झालं मित्रहो तर त्यानंतर 1947ला 8 ऑगस्ट 1948ला काय झालं तर अकोला करार झाला. त्या अकोला कराराचा उद्देश काय होता तर अखंड महाराष्ट्र आम्हाला हवा आहे. अखंड महाराष्ट्रामध्ये नागपूर हवा आहे, त्यानंतर मराठवाडा हवा आहे, त्यानंतर इथले कर्नाटकचे जे 3 जिल्हे आहेत बेळगाव, निपाणी, धारवाड, कारवाड हे जे काही जिल्हे आहेत ते आम्हाला महाराष्ट्रात हवेत आणि आम्हाला मुंबई हवं आहे असा उद्देश इथूनही मांडण्यात आला. अकोला करारामध्ये महान नेते तिथे एकत्र आले आणि करार केले. त्यामुळं हा अखंड महाराष्ट्राचा करार त्यांनी हा उद्देश समोर ठेवून त्यांनी अकोला करार मांडला. त्यानंतर काय झालं तर 1948ला डिसेंबर 1948मध्ये JVP समिती नेमण्यात आली. आता ही JVP समिती का नेमण्यात आली, हा जो दार कमिशन होता, दार कमिशननं 10 डिसेंबरला 1948ला हे या भाषावार राज्य निर्मितीसाठी नकारात्मक त्यांचा अहवाल सादर केला. हा जो दार कमिशनचा निर्णय होता, या निर्णय ज्यावेळेसपासून लोकांनी ऐकलं त्यावेळेसपासून लोकांचे आंदोलन अगदी तीव्र झाले. का तीव्र झाले, आम्हाला भाषावार राज्याची निर्मिती पाहिजेच, भाषा हा आमचा आत्मघटक आहे. त्यामुळं काय झालं तर 10 डिसेंबर 1948च्या निर्णयानुसार लोक अजून भडकले. त्यामुळं काय केलं तर कायदेमंडळाने नाही केलं, हे काँग्रेस पक्षाने काय केलं तर JVP समिती नेमली. तर JVP समिती का नेमली की तुम्ही जाऊन अभ्यास करा
JVP समिती काय होती, तर ह्यामध्ये तज्ज्ञ लोक होते, हुशार लोक होते. त्या काळचे हे जे काँग्रेसचे नेते आहेत ते हुशार होते. यामध्ये या समितीच्या ह्या नावाच्या आद्य अक्षरावरूनच आपल्याला ह्या समितीची ओळख पडते. जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे पिट्टाभी सीतारामय्या. महान व्यक्तिमत्व, काँग्रेसचे नेते होते. गांधीजीचे अगदी जवळचे त्यांनी कार्य गांधीच्या पार पाडलेलं आहे. तर या नेत्यांच्या अध्यक्षावरून एक समिती नियुक्त करण्यात आली. आणि तुम्ही बघा भाषेनुसार राज्य निर्माण करण्यासाठी सोयीचं ठरतं का हे तुम्ही जाऊन तिथं चेक करा. या करण्यासाठी JVP समिती नियुक्त करा. आता मित्रहो, इथं महत्त्वाची बाब काय आहे, ही जी समिती होती ही समिती काँग्रेस पक्षाने स्थापन केलेली होती. त्यामुळे ही समिती असंविधानिक होती, कॉन्स्टिट्युशनल समिती नव्हती. इट इज अ अनकॉन्स्टिट्युशनल कमिशन. ओके. तर काय होतं मग, ती समिती 29 डिसेंबर 1948ला स्थापन करण्यात आली. 1948ला स्थापन केलेल्या या समितीने 5 एप्रिल 1949ला आपला अहवाल शासनाला दिला की हे बाबा घ्या, आमचा अहवाल घ्या. मग या अहवालामध्ये काय म्हटलं त्यांनी, की त्यांनी असं सांगितलं की भाषावर सध्या तरी भाषेच्या निकषावर राज्याची निर्मिती करणे अशक्य आहे. कारण परिस्थितीच तशी होती, लोकांना खायला मिळत नव्हतं. लोक चिंचचा पाला खाऊन दिवस काढत होते. आमचे आजी आजोबा आजही सांगतात की आम्ही त्या काळी चीच असते ना आपली, चिंचचा पाला खाऊन आम्ही दिवस काढले. कन्या जे आपलं ज्वारी जे धान्य असतं ते भरडलेलं, त्याला उकडून फक्त ते खायचं, कडण्या खाऊन दिवस काढले, असे दिवस होते. त्यामुळे हे भाषा घटक तिथून कसा आणायचा, आधी लोकांची पोटं तरी भरू द्या, हे समितीचं प्रमुख लक्ष होतं. त्यामुळे 5 एप्रिल 1949ला त्यांनी जेव्हा अहवाल सादर केला, मग त्या अहवालामध्ये हा अहवाल पण नकारात्मक होता. या नकारात्मक अहवालामधून आंदोलनं अजून एवढी तीव्र झाली. लोकांना फक्त त्या काळी एकच घटक दिसत होता, तो म्हणजे भाषा. भाषा म्हणजे माझा अभिमान. आजही आपण भाषेला महत्त्व देतो आणि म्हणजे त्यामध्ये जी आपलेपणाची भावना होती ती भाषेतून येते आणि त्यामुळं आंदोलन तीव्र झाली. JVP समितीनं महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये एक शिफारस केली होती की महाराष्ट्रामध्ये मुंबईचा समावेश नसावा. जसं ही महाराष्ट्रामध्ये मुंबईचा समावेश नसावा या वाक्य ऐकू आलं तसं महाराष्ट्रातले पेटून उठले. सगळे कामधंदा सोडून आले इकडे सगळे आंदोलनामध्ये. त्यामुळे त्यामध्ये प्रामुख्याने नावं घेता येतील सेनापती बापट असतील, आचार्य आत्रे असतील. सेनापती बापटांनी ह्या समितीच्या विरोधाच्या निर्णयामध्ये प्रभात फेऱ्या सुरू केल्या होत्या. तुम्ही ऐकले असतील सेनापती बापटांच्या प्रभात फेऱ्या पुण्यामध्ये असतील किंवा सगळी महाराष्ट्रामध्ये असतील. तर ती प्रभात फेऱ्या हे JVP समिती जी होती, या समितीने जे निर्णय दिला होता मुंबईचा समावेश नसावा, त्याच्या विरोधामध्ये बापटांनीच प्रभात फेऱ्या सुरू केल्या. आणि याच्या विरोध म्हणून एक आचार्य आत्रेंनी मुंबई महापालिकेमध्ये ठराव मांडला की बाबा मुंबई महापालिकेमध्ये की यांच्या विरोधात, ह्या समितीच्या विरोधात. आणि तो ठराव त्या काळामध्ये पासही झाला. 50 विरुद्ध 35 असा ठराव पास झाला त्या काळामध्ये आचार्य वित्रोनी. तर अशी ही JVP समिती आपल्याला बघता येते. तर पुढं आपण जे समित्या बघणार आहोत, JVP समिती त्यानंतर अनेक घटना घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या कशा ते पाहूया. JVP समितीनंतर महाराष्ट्राच्या चळवळीतील मुख्य महत्त्वाचा मुद्दा येतो नागपूर करार. नागपूर करार आयोगाचा अत्यंत आवडता विषय आहे. त्यामुळे तुम्ही त्यांची आवड पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. या नागपूर कराराला तुम्ही डिटेल वाचा, घरी जाऊन वाचा, वेगवेगळे पुस्तकं घ्या, पुस्तकामधून नागपूर कराराविषयी माहिती गोळा करा. तुमच्या अध्ययनासाठी आणि परीक्षेची डिमांड पूर्ण करण्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर नागपूर करार कधी झाला, तर 28 सप्टेंबर 1953ला नागपूर करार झाला. आणि नागपूर कराराची शिफारसी काय होत्या, तर नागपूर कराराच्या ह्या शिफारशी होत्या की मुंबई, मध्य प्रांत, मराठवाडा आणि महाविदर्भ असं मिळून महाराष्ट्र असला पाहिजे. हे शिफारशी नागपूर कराराच्या होत्या. त्यानंतर काय झालं, तर हे सगळ्या चळवळी घडत असताना महाराष्ट्राच्या दक्षिण भागेमध्ये सुद्धा एक चांगली तीव्र आंदोलनं चालू होती की मद्रासमध्ये खूप गोंधळ होता. का गोंधळ होता मद्रासमध्ये, तर मद्रास जो प्रांत होता त्या प्रांतामध्ये काही लोक कन्नड बोलायची, काही लोक मल्याळम बोलायची, काही लोक तामिळ बोलायची, काही लोक तेलुगू बोलायची.
तर तेलुगू बोलण्याचं काय होतं, जे लोक तेलुगू बोलत होते त्या तेलुगू लोकांचा एक हे मुद्दा होता की आम्हाला तेलुगू भाषिकांसाठी आंध्र प्रदेश राज्य हवं आहे. त्यासाठी JVP समिती पण नकार दिली होती, दार कमिशनही नकार दिलेलं होतं. पण लोकांनी काय केलं, त्या भागातल्या लोकांनी उपोषण चालू केलं. आता कळाली सरकारला याची खरी किंमत उपोषणाच्या नंतर. काय झालं उपोषणानं, तर उपोषण जवळपास 2 महिने भूकमारीचं म्हणजे भुकेचं उपोषण होतं. आणि त्यामध्ये एक व्यक्तिमत्व होतं, त्याचं नाव होतं श्रीराम मल्लू असा जो व्यक्तिमत्व होता. त्या व्यक्तिमत्वाचा 59व्या दिवशी मृत्यू झाला भाऊ. जसा त्या अतिशय महत्त्वाचा नेता होता, तो त्या समाजामधला एक प्रतिष्ठित व्यक्ती होता. त्या श्रीराम पोट्टूचा जो मृत्यू झाला, त्या श्रीराम पोट्टूच्या मृत्यूनंतर उपोषणातच मृत्यू झाला. मग जसा त्याचा मृत्यू झाला आंध्र प्रदेशमध्ये सगळा धुवा होऊन गेला. सगळीकडे कचऱ्या जाळणं, बस पेटवून देणं, सगळं दंगली, सगळे जे जेवढे काही सरकारी ऑफिस असतील ती पाडून सगळा धिंगाणा. मग सरकारला इथून झाली झोप, सरकारचे खडदिशा डोळे उघडले. काय झालं तर याचा रिझल्ट असा झाला की 1 ऑक्टोबर 1953ला कुठल्याच कमिशनची गरज लागली नाही. काहीही करताना भारतामध्ये वेगवेगळे कमिशन नियुक्त केले जाते, वेगवेगळे आयोग स्थापन केले जाते. कुठलंही छोटं जरी काम करायचं असलं तर समित्या नियुक्ती केल्या जातात. पण हे जे घटना झाली होती, जे दंगल झाली होती त्या काळामध्ये, तर तिथं कुठल्याच कमिशनची गरज, विदाऊट कमिशन तुरंत 1 ऑक्टोबर 1953ला आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. नुसता धुवा म्हणजे सगळे सरकारी ऑफिसर, जे ऑफिसर होते त्यांना मारहाण, सगळं चालू होतं. सरकारला वाटलं आता आपलं काही खरं नाही, आपण वाचण्यासाठी आता एकच पर्याय आहे. त्याच्यामुळं विदाऊट कमिशन कुठलंच कमिशन नियुक्त करण्यात आलेलं नाही. हे दार कमिशन वगैरे कुठलंच, नंतर ते दार जसं नियुक्त करण्यात आलं, फजल आली नंतर नियुक्त करण्यात आलं. पण आंध्र प्रदेशची निर्मिती आहे विदाऊट कमिशन झालेली आहे. त्यामुळं आंध्र प्रदेश हा मुद्दा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. मग जसं आंध्र प्रदेश निर्मिती झालं की आणि आंध्र प्रदेशाची निर्मिती भाषेच्या आधारावर झाली होती. मग अख्ख्या भारतातून सगळीकडून चळवळी उभा टाकल्या की आम्हालाही आमचं राज्य, महाराष्ट्रामधली तर चळवळ आधीच चालू होती, तर ती महाराष्ट्रामधली चळवळ अजून तीव्र झाली की आम्हाला आता पाहिजे म्हणजे पाहिजेच. तिकडे पंजाबमध्ये चालू होती, इकडे मध्य प्रांतामध्ये चालू होती. सगळीकडे धिंगाणा म्हणजे धिंगाणा चालू होता. आणि त्याचा जो धिंगाणा होता, ह्या सगळ्या बाबीची दखल घेऊन केंद्र शासनानं तुरंत एक आयोग निर्माण करण्यात आला. त्याचं नाव होतं फजल आली आयोग. हे फजल आली जे होते अतिशय हुशार व्यक्तिमत्व होतं, न्यायाधीश होते. तर त्यांच्या नेतृत्वाखाली एक आयोग स्थापित करण्यात आला. त्याचं नाव होतं फजल आली आयोग. आता फजल आली आयोग कुठला आयोग होता, तर तो होता राज्य पुनर्रचना आयोग, स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन. ओके, ह्या राज्य पुनर्रचना आयोग आणि भाषावार प्रांत आयोग दोघांमध्ये थोडंसं गोंधळ होतो, तेवढं लक्षात ठेवा, बाकी सगळं इझी आहे. तर फजल आली आयोगाने काय करण्यात आलं, फजल आली आयोग स्थापन करण्यात आला. आणि त्या फजल आली आयोगाने काय केलं, तर 22 डिसेंबर 1953ला फजल आली यांच्या नेतृत्वाखाली आयोग स्थापन करण्यात आला. आणि फजल आली आयोगाने 10 ऑक्टोबर 1954ला आपल्या शिफारशी शासनाच्या सुपूर्द केल्या. तर मित्रांनो, न्यायाधीश फजल आली जे होते त्यांचा जो आयोग होता, त्या आयोगाने शिफारशी कोणत्या केल्या, मग कोणत्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या आणि महाराष्ट्राच्या संदर्भातल्या शिफारशी कोणत्या होत्या हे आपण इथे पाहूया. तर त्यामध्ये फजल आली आयोगाचे जे शिफारशी आहेत ते सगळे शिफारशी शासनाने स्वीकारल्या. परंतु महाराष्ट्राबद्दल जे शिफारशी होत्या ते कुठल्या शिफारशी होत्या, तर फजल आली आयोगाने काय सांगितलं होतं की विदर्भ हा वेगळा मराठी भाषिकेचा प्रांत असावा. आज जी मागणी चालू आहे विदर्भामध्ये की आम्हाला विदर्भ वेगळा असावा, तर ती मागणी फजल आली आयोगाने 1956ला त्यावेळी मांडली होती की विदर्भसुद्धा हा मराठी भाषिकेचा एक वेगळा प्रांत असावा. त्यांनी महाराष्ट्र हा वेगळा असावा, वेगळा मराठी भाषिकेचा प्रांत असावा अशी शिफारस नव्हती केली. तर ती काय केली होती की विदर्भ हा मराठी भाषिकेसाठी एक वेगळा प्रांत असावा. आणि दुसरी मागणी अशी होती की द्विभाषिक राज्य असावे.
एक भाषाचं राज्य नको, गुजरात आणि महाराष्ट्र हे द्विभाषिक राज्य असावे आणि त्याची राजधानी ही मुंबई असावी. अशी शिफारस कोण केली? फजल अली आयोगाने केली. मग आता ही शिफारस जी आहे ती महाराष्ट्रातले जे चळवळी चालू होते ते गतिमान करण्यास पूरक ठरली. का? तर याचा मागचं कारण असं होतं, या आयोगाने द्विभाषिक राज्य असावे अशी शिफारस केली होती आणि महाराष्ट्राला फक्त एकच आणि एक भाषीय राज्य हवं होतं महाराष्ट्रात चळवळीतील लोकांना. त्यामुळं अजून चळवळ ज्वलंत झाली, गतिमान झाली आणि आंदोलनं तीव्र झाली. त्याचा परिणाम काय झाला? तर त्रिराज्याचा ठराव मांडण्यात आला केंद्रामध्ये. आता त्रिराज्याचा त्रि म्हणजे काय? तर 3 राज्याचा. कुठले 3 राज्य? तर हा ठराव मांडण्यात आला 8 नोव्हेंबर 1955ला. मग 3 राज्य कुठले ते? तर त्यामध्ये होतं गुजरात. त्रिराज्याचा ठराव केंद्रामध्ये मांडण्यात आला आणि त्या त्रिराज्याच्या ठरावाअंतर्गत असं सांगण्यात आलं की गुजरात एक राज्य असेल, त्यानंतर मुंबई शहर व उपनगर हे एक राज्य असेल, मुंबई महाराष्ट्रात नसेल आणि गुजरातमध्येही नसेल, तर ते सेपरेट राज्य असेल. कसं असेल? तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मिळून एक राज्य असेल. त्यानंतर मराठवाड्यासह महाराष्ट्र असेल. म्हणजे विदर्भाचा यामध्ये नाव घेतलेलं नव्हतं त्याने, तर मराठवाडा महाराष्ट्रामध्ये असेल असं या त्रिराज्याच्या ठरावामध्ये मांडण्यात आलं. आता तर लोक खूपच भडकले, कारण आधीच एवढी पंचायत चालू होती आणि त्यामध्ये असा निर्णय त्रिराज्याचा ठराव मांडण्यात आला आणि त्यामुळं लोक आता पेटून उठले. याचा अर्थ तळागाळातले लोक आंदोलनात सहभागी झाले. प्रत्येकाने असं आंदोलन केलं, मराठी भाषिकाचं एक राज्य असायलाच पाहिजे असं प्रत्येकाला वाटू लागलं आणि तळमळीने हे करत होती. लोक 2-2 दिवस जेवत नव्हते, अशी परिस्थिती होती. तर अशा परिस्थितीतून आजचा दिवस जो आहे आपल्याला अनुभवायला मिळतो, त्यामागे खूप काही असे रंजक गोष्टी आहेत, अविस्मरणीय गोष्टी आहेत, ती लक्षात आपण घेतलं पाहिजे. तर काय झालं? हा जो ठराव आहे त्या ठरावाला विरोध करण्यात आला. विरोध तर होणारच, नक्कीच विरोध होण्यासारखे हा ठराव होता. तर तो विरोध कसा होता? तर तो विरोध होता बापटांचे आंदोलन. सेनापती बापट जे होते त्यांनी आंदोलन केले. घे आंदोलन, घे संसदेवर मोर्चा, घे संसदेवर दगडफेक, विधानसभेवर दगडफेक, अशी आंदोलनं बापटांनी केली. आणि त्यावेळेस जमावबंदी होती. जमावबंदी 144 लागू असतानाही आंदोलन केले. त्यामुळं काय झालं? गोळीबार करण्यात आला आणि त्या गोळीबारामध्ये 16 लोक शहीद झाले. या 16 लोक शहीद झाले. ही ज्यावेळेस बातमी आपल्या आमदारांनी खासदारांनी बघितली, अनुभवली, तर त्यावेळेस 116 आमदारांनी राजीनामा फेकून मारला. विधानसभेच्या याच्यावर की आम्हाला आमदार राहायचं नाही, आम्हाला मराठी भाषिकाचं एक राज्य हवंच आहे आणि त्यासाठी आता आम्हीसुद्धा लढू. त्यामुळं काय झालं? या आंदोलनात 16 लोक शहीद झाले आणि 116 आमदारांनी राजीनामा दिला. त्यानंतर काय झालं? तर नेहरू घोषणा करण्यात आली. ही नेहरू घोषणा त्यावेळेस आकाशवाणीहून करण्यात आली. मग नेहरू घोषणा कधी करण्यात आली? तर नेहरू घोषणा करण्यात आली 16 जानेवारी 1956ला. तर काय होती नेहरू घोषणा आणि नेहरू घोषणेचा आणि महाराष्ट्राचा संबंध काय? तर त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. हे बघा, तर हे नेहरू घोषणा जी आहे ती मुंबई नेहरू घोषणेनुसार काय म्हणत होतं? पंडित जवाहरलाल नेहरूचं म्हणणं असं होतं की मुंबई केंद्रशासित प्रदेश असेल. आता मुंबई महाराष्ट्रालाही नको, गुजरातलाही नको आणि सेपरेट राज्य पण नको. तर काय असेल? ते केंद्रशासित प्रदेश असेल आणि तिथं केंद्राचा हस्तक्षेप असेल. तर मुंबई केंद्रशासित प्रदेश असेल आणि सौराष्ट्र व कच्छसह गुजरात असेल. जे आज गुजरात जो आहे तो असाच आहे, सौराष्ट्र आणि कच्छ मिळून झालेला आहे. तर सौराष्ट्र आणि कच्छसह गुजरात असेल. त्याचबरोबर विदर्भासह मराठी प्रांत असेल. म्हणजे विदर्भ पण नेहरू घोषणेमध्ये इन्क्ल्यूड केलेला आहे, समाविष्ट केलेला आहे. आणि चौथी घोषणा अशी होती की कानडी भाषांचे म्हैसूर राज्य असेल. म्हैसूर म्हणजे आत्ताचे कर्नाटक आणि ते आत्ता आहेच कर्नाटक, कन्नड भाषांचे. अशी घोषणा नेहरूंनी केली. पण महाराष्ट्राच्या लोकांचा एकच तळमळीचा मुद्दा होता. तो मुद्दा म्हणजे आम्हाला मुंबई हवी, म्हणजे हवीच आहे असा मुद्दा होता. त्यामुळं या नेहरू घोषणेलाही प्रचंड प्रमाणात विरोध झाला. त्यानंतरही जनआंदोलनं झाले. त्या जनआंदोलनातल्या गोळीबारामध्ये 106 लोक शहीद झाले. 106 लोक एखाद्या राज्यासाठी आपलं जीव अर्पण करू शकतात, ही त्या काळची किती मोठी गोष्ट आहे पहा. आपण आपल्या मित्रासाठी एक थोडीशी जर त्याला मदत हवी असेल, एक 2-4 किलोमीटर जाऊन त्याला मदत करायची असेल, ते फक्त आपल्या मित्रासाठीही होत नव्हती, पण हे 106 लोक अख्ख्या महाराष्ट्रासाठी एक नवीन राज्य आणि तेही भाषेच्या आधारावर असावं यासाठी 106 लोकांनी आपलं जीवन अर्पण केलं.
तर ज्यावेळेस जनआंदोलन झालं आणि त्या जनआंदोलनात 106 लोक शहीद झाले आणि त्या 106 लोकांची ही जी बातमी होती अशी वणव्यासारखी महाराष्ट्रात पसरली आणि ते महाराष्ट्राचा अख्खा वनवास पेटला. 106 लोक प्रत्येकाकडे असा प्रत्येकाच्या मनात एक अजून एक आपुलकीची भावना, अजून एक आपलेपणाची भावना, फिलिंग ऑफ वी जी असते ती जागृत झाली, ती जिवंत झाली आणि आंदोलनं अजून तीव्र झाली. आंदोलनं तीव्र झाली याचा परिणाम काय झाला, हे 106 लोकांनी जे शहीद झालं तर त्यावेळेस केंद्रामध्ये सी.डी. देशमुख जे आहेत, सी.डी. देशमुख महाराष्ट्राचे होते आणि पहिले भारतीय गव्हर्नर होते, अर्थतज्ज्ञ होते, पहिले भारतीय गव्हर्नर होते. हे लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे की सी.डी. देशमुख जे आहेत पहिले भारतीय गव्हर्नर होते. पहिले भारतीय या शब्दावर जोर द्या, कारण भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर नव्हते तर पहिले भारतीय गव्हर्नर होते. पहिले गव्हर्नर कोण होते मग, तर पहिले गव्हर्नर होते स्मिथ नावाचे, ऑस्बॉर्न स्मिथ असं त्यांचं नाव आहे. ते पहिले गव्हर्नर होते आणि हे चौथे गव्हर्नर, RBIचे चौथे आणि आपल्या भारतीय पहिले असे सी.डी. देशमुख होते. आणि सी.डी. देशमुख हे जे आंदोलन झालं त्यावेळेस केंद्रामध्ये अर्थमंत्री होते आणि त्यांनी अर्थमंत्री पदाचा त्याग केला. भाऊ, या 106 लोकांची जी बातमी ऐकली त्या बातमीला महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अर्थमंत्री पदाचा त्याग केला, राजीनामा फेकून आणला की मला तुमचं पद नको, मला माझा महाराष्ट्र हवा आहे आणि तेही मुंबईसह हवा आहे, मला मराठी भाषिकांचा प्रांत हवा आहे. त्यासाठी सी.डी. देशमुखांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्याचवेळी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री जे होते आपले ते यशवंतराव चव्हाण समाज कल्याण मंत्री होते केंद्रामध्ये. यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा समाज कल्याण मंत्र्यांचा राजीनामा लिखित दिला होता, परंतु त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही, कारण तसा दबदबा केंद्रामध्ये यशवंतराव चव्हाणाचा होता. त्यामुळे त्यांचा जर राजीनामा घेतलं तर केंद्रांना वाटलं की आपलं काही खरं नाही. त्यासाठी यशवंतराव चव्हाणाचा त्यांनी राजीनामा घेतला नाही. यशवंतराव चव्हाणसुद्धा राजीनामा समाज कल्याण मंत्री जे पद होतं त्याचा राजीनामा दिले होते, पण त्यावेळेस घेतला नाही त्यांनी राजीनामा. तर अशा प्रकारे सी.डी. देशमुख आणि यशवंतराव चव्हाण हे दोघंही या लोकांच्या ह्याच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी आपल्या पदाचे त्याग केलेत. आता पुढचं आंदोलन काय झालं आपण लगेच पाहूया. मग हे जे जनआंदोलन झालं त्या जनआंदोलनाच्या नंतर तर अजून आंदोलनात भर पडली. तुम्ही असं करताय तर आम्हीसुद्धा असं करू. यामुळं काय झालं तर संयुक्त महाराष्ट्राच्या समितीनं एक ठराव मांडला. आता या संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली होती 1939मध्ये आणि ते बेळगावच्या मराठी साहित्य संमेलन आपण बघितलेलंच आहे. या संयुक्त मराठी समितीचा ठराव कधी मांडण्यात आला तर 6 फेब्रुवारी 1956ला संयुक्त महाराष्ट्र समितीचा ठराव मांडण्यात आला. तर या ठरावामध्ये काय म्हटलं होतं आणि ठराव कोणी मांडला होता तर या ठरावाचे जे अध्यक्ष होते श्रीपाद डांगे आणि या ठरावाचे जे सचिव होते, या जे महाराष्ट्र संयुक्त समितीचे त्यावेळेसचे जे सचिव होते ते S.M. जोशी होते. S.M. जोशीचं तुम्ही नाव ऐकलं असेल, महाराष्ट्र चळवळीमध्ये महत्त्वाचं योगदान आहे. जरी ऐकलं नसेल तरी त्यांचं थोडंफार तरी वाचन करा, खूप ग्रेट व्यक्तिमत्व आहे. तर हा जो ठराव होता तो ठराव असा होता, केशवराव जेधे यांच्या नेतृत्वाखाली 11 बिगर काँग्रेसचे जे पक्ष होते त्यांनी एकत्र आलं. म्हणजे फक्त काँग्रेसच यामध्ये समावेश नाही तर सर्व पक्षाचे नेते मराठी भाषेचा महाराष्ट्र वेगळा पाहिजे यासाठी लढत होते. त्यावेळेस काय झालं तर केशवराव जेधे जे आहेत, केशवराव जेधेच्या नेतृत्वाखाली 11 बिगर काँग्रेसचे जे पक्ष एकत्र येऊन काय केलं, एक ठराव मांडला. तो ठराव कुठला होता तर ठराव असा होता की मुंबई प्लस विदर्भ प्लस मराठवाडा बेळगाव निपाणीसह आम्हाला महाराष्ट्र पाहिजे. या ठरावाचं म्हणणं होतं की आम्हाला अखंड महाराष्ट्र पाहिजे, म्हणजे जिथं जिथं मराठी बोलली जाते ते सगळे जे प्रदेश आहेत ते आम्हाला आमच्या महाराष्ट्रात पाहिजे. मग त्यामध्ये मुंबई आली, त्यानंतर खालचा कर्नाटकचा जो आताचा भाग आहे बेळगाव निपाणी कारवार धारवाडचा जे काय आहे ते, तर तो भाग आला. त्यानंतर मध्य प्रांतात जे नागपूर होता त्याला आपण आता विदर्भ म्हणतो, नागपूरचे जे 4-5 जिल्हे होते ते 4 जिल्हे होते ते मध्य प्रांतात होते आणि ते सुद्धा महाराष्ट्रात आले पाहिजे. त्याचबरोबर हैदराबाद संस्थानामध्ये जे होतं जो आपला मराठवाड्याचा प्रदेश होता, जे की आपण ऑपरेशन पोलोद्वारे आपण मिळवलं होतं, तर ते या ठरावामध्ये मांडण्यात आलं की सगळे प्रदेश ठेवून आमचा एक अखंड महाराष्ट्र निर्माण करावा. हा असा ठराव संयुक्त महाराष्ट्र समितीने मांडला आणि तो ठराव थोडासा इफेक्टिव्ह पडला. मग प्रभावशील संयुक्त महाराष्ट्र समितीच थोडंसं कशी जिवंत असं आपण काय म्हणतो एक एनर्जेटिक समिती होती की हां करायचं म्हटलं
तर मनापासून करायचं. त्यामुळे मी आधी सांगितलं होतं की संयुक्त महाराष्ट्र समिती शेवटपर्यंत लढली आणि शेवटपर्यंत लढताना यांचं जे योगदान आहे, यांचं जे महत्त्व आहे, अत्यंत मोलाची यांची कामगिरी आपल्याला बघायला मिळते. हा ठराव त्यांनी 1956ला पास केला, 6 फेब्रुवारी 1956ला. आता त्यानंतर काय झालं माहिती आहे का, तर हे फजल आली आयोगाचे जे काही शिफारशी होत्या ते सरकारने स्वीकारल्या आणि त्या त्यांच्या शिफारशीनुसार 1 नोव्हेंबर 1956ला वेगवेगळे भाषेच्या आधारावर त्यांनी राज्य निर्माण केले. आता किती राज्य निर्माण केलं भारतामध्ये, तर 1 नोव्हेंबर 1956ला तर त्यांनी 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश असा भारताचा नकाशा वेगळा बदलवला. आणि 1 नोव्हेंबर 1956ला आपल्याला 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश असं वेगळं भाषेच्या आधारावर राज्य निर्माण झालेलं बघता येतं. आणि त्यामध्येच केंद्र शासनाने असं सांगितलं की आता महाराष्ट्राचं आपलं जे काही लढाई चालू होती महाराष्ट्र आणि गुजरात मराठी भाषिकासाठी यावं म्हणून, तर ते काय केलं त्यांनी, तर ते द्वैभाषिक मुंबई राज्य असेल असं घोषित केलं. या 14 राज्यामध्येच द्वैभाषिक मुंबई राज्य असेल आणि त्याची राजधानी मुंबई असेल आणि 7 ऑगस्ट 1956ला त्यांनी हे घोषित केलं. आता जसं हे घोषणा झाली अजून आंदोलनात वाढ झाली, अजून आंदोलन तीव्र झाले. कारण का, आपली मुख्य मागणी हे होती की आम्हाला मुंबईसह महाराष्ट्र पाहिजे होता, 2 भाषाचं नकोच आम्हाला काहीही. त्यामुळे आंदोलन अजून तीव्र झाले. मग आता आंदोलन कसे होत होते, तर आता आंदोलन हिंसात्मक होऊ लागले. सरकारी कचऱ्यावर जे काही कचेरी होती त्याच्यावर आंदोलनं, त्याच्यावर दगडफेक असे आंदोलनं चालू झाले. आणि हे जे राज्य होतं त्यांनी यावेळेस ह्याचे जे मुख्यमंत्री होते, द्वैभाषिक मुंबई राज्याचे जे मुख्यमंत्री होते ते होते यशवंतराव चव्हाण. आता यशवंतराव चव्हाण द्वैभाषिक मुंबई राज्याचेही पहिले मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण होते. मग आता हे 1956ला कोण होते, 1956ला यशवंतराव चव्हाण. मग 1956च्या आधी मुख्यमंत्री कोण होते, तर 1947 ते 1952पर्यंत बाळासाहेब खेर हे आपल्या बॉम्बे प्रांताचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर आधी बॉम्बे प्रांत होता आपला, मग नंतर हे द्वैभाषिक राज्य आलं. मग बॉम्बे प्रांताचे 1952 ते 1956पर्यंत मोरारजी देसाई हे मुख्यमंत्री होते. आणि त्याच्यानंतर पहिलं राज्य जे स्थापन झालं आपलं द्वैभाषिक मुंबई राज्य, ह्याचे पहिले मुख्यमंत्री जे होते ते यशवंतराव चव्हाण होते. आणि पुढे 1 मे 1960ला ज्यावेळेस महाराष्ट्र स्वतंत्र झाला त्यावेळेससुद्धा पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यशवंतराव चव्हाण होते. आता काय झालं, आता हे 1 नोव्हेंबर 1956ला सगळे 14 राज्य त्यांनी स्थापन केले, 6 केंद्रशासित प्रदेश स्थापन केले, काहीच हरकत नाही. पुढं काय झालं, पुढं महाराष्ट्रात अजून चळवळ चालू झाली. कारण आम्हाला महाराष्ट्र हा मराठी भाषिकेचाच पाहिजे होता. त्यासाठी काय केलं, केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली. आणि काय झालं, तर त्याने ॲक्ट केला, बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट. रिऑर्गनायझेशन ज्यावेळेस येतं ना त्यावेळेस तो ॲक्ट आधी झालेला असतं, पण त्याच्यामध्ये नवीन त्याच ॲक्टचं नवीन रूप समोर येतं. तर बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1960ला करण्यात आला. 4 एप्रिल 1960ला हा कायदा संमत झाला आणि 1 मे 1960ला हा बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट लागू झाला. आणि तोच दिवस होता महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस, महाराष्ट्र राज्य दिवस. आज जो दिवस आपण म्हणतो आहे 1 मे 1960चा, तो असा झाला. तर असा हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्राचा जन्म होण्यामागे अनेकांचे योगदान आहे. अनेक लोकांनी त्यामध्ये पुढाकार घेतले, अनेकांनी आपले जीव गमावले. तुम्ही बघितलं की 106 लोकांनी आपला जीव गमावलेला आहे. अनेकांनी आपल्या मोठ्या मोठ्या पदाचे राजीनामे दिले. असा हा सुंदर इतिहास आहे. आणि 1 मे 1960ला आपला या बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्टनुसार 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तर मित्र, बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्टनुसार आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे होते यशवंतराव चव्हाण. याआधी तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. त्यानंतर त्यावेळी 1 मे 1960ला आपल्याकडे 4 प्रशासकीय विभाग होते. सध्याला प्रशासकीय विभाग किती आहेत आपले, तर आत्ता आपल्याकडे 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यामध्ये कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे विभाग असे एकूण 6 आपल्याकडे प्रशासकीय विभाग आहेत. त्याचबरोबर सुरुवातीला 36 जिल्हे होते आपल्याकडे
आणि आता सुरुवातीला 26 जिल्हे होते आपल्याकडे आणि आता आपल्याकडे आहेत 36 जिल्हे. 1980च्या नंतर आपल्या या 26 जिल्ह्यामध्ये अनेक वाढ झालेली दिसते आपल्याला. त्या सुरुवातीला जे तालुके होते आपले ते तालुके 235 होते. आत्ता आपल्याकडे एकूण तालुके 358 आहेत. ही जी माहिती आहे ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही या माहिती नोट करून घ्या किंवा समजून घ्या, याबद्दल अधिक वाचा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे होता आपल्या महाराष्ट्र राज्याचा इतिहास. नक्कीच तुम्हाला आवडला असेल. या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेकांचे जीव गेले, अनेकांनी आपले हाडाची काढं केली, अनेकांनी अनेक पदाचे त्याग केले, महत्त्वाचं पदाचे त्याग केले. तर अतिशय मेहनतीनं हे राज्य निर्माण झालं आहे. ते पण मुंबईसह आपली सुरुवातीपासूनच मागणी होती आणि ती मागणी पूर्ण झाली. परंतु जे काही कर्नाटकमधले 4 जिल्हे होते, बेळगाव, निपाणी आणि कारवार, हे 3 जिल्हे होते, ती जिल्हे अजूनही आपल्याकडे आलेले नाहीत. ते कर्नाटकमध्येच आहेत. ते पुन्हा होईल न होईल एक वेगळा भाग झाला. पण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये अनेक जणांची आहुती आहे. तर या महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र दिनानिमित्त मी तुम्हाला एक एवढंच सांगू इच्छितो की जे लोक या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झटले, जीव दिले, अनेकांनी आपलं जीवन त्याग केलं, अशा लोकांचं नक्की तुम्ही चरित्र वाचा, त्यांचा आदर करा, त्यांच्या विचाराचा आदर करा. आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी संस्कृती लाभलेली आहे. महाराष्ट्र म्हणूनच आपल्या राज्याला महाराष्ट्र म्हटलं जाते. महाराष्ट्र म्हणजे काय, तर मोठं राष्ट्र नाही आहे, कारण भारतापेक्षा मोठं राष्ट्र होऊ शकत नाही. मग आपण कसं काय म्हणायचं महाराष्ट्र? मग क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही मोठं नाही आहे आपलं, लोकसंख्येच्या दृष्टीनेही नाही. मग महाराष्ट्र कशाचं? तर आपलं महाराष्ट्र म्हणजे महान व्यक्तींचं राष्ट्र. या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक महान व्यक्ती होऊन गेल्या. पूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराजापासूनचा आपल्याला गोड इतिहास आहे. ते इतिहास तुम्ही वाचा. फक्त व्हॉट्सअप स्टेटस, इन्स्टा स्टेटस, फेसबुक स्टोरी वगैरे ठेवून महाराष्ट्र दिन आपण न साजरा करता आपण अशा लोकांचे, सेनापती बापट असतील, श्रीपाद डांगे असतील, SM जोशी असतील, यांचे चरित्र वाचूया, यांचे विचार समजून घेऊया आणि यांचे विचारांचा आपण आदर राखून आपला महाराष्ट्र दिन साजरा करूया. एवढंच या लेक्चरच्या माध्यमातून सांगतो. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही बनवलेला नाही आहे. तर तुम्हाला महाराष्ट्राचा डिलिव्हरी कळाली पाहिजे, नेमकी महाराष्ट्राचं जे मूळ काय होतं ते कळालं पाहिजे, हा आमचा हेतू आहे. आणि त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करू नका, शेअर पण करू नका. पण तुम्ही हे जे महान व्यक्तिमत्व आहेत त्यांचे विचार वाचा, त्यांचे विचार, आणि ज्यांना हा इतिहास माहिती नाही तर त्यांच्यापर्यंत तुम्ही सांगा किंवा हा व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचा. आमचं म्हणणं नाही आहे लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करूच नका, पण हे विचार तुम्ही तुमच्या वास्तवात जीवनात लागू करा. ती जिद्द, ती चिकाटी तुमच्यात ठेवा. तीच जिद्द, ती चिकाटी तुम्हाला सपोर्ट करेल. धन्यवाद.